वडले तालुका फलटण येथील लोकनिर्वाचित सरपंच प्राध्यापक डॉक्टर संतोष लाळगे सर यांच्याशी वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या कामांच्या बाबत केलेली बातचीत। नमस्कार, मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत वडले तालुका फलटण येथील लोकनिर्वाचित सरपंच प्राध्यापक डॉक्टर संतोष लाळगे यांच्या निवडीला वर्षपूर्ती झालेली आहे। या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सरपंच, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। आपल्या लोकनिर्वाचित होऊन आपल्या कामाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर सुरुवातीला मी मकर संक्रांतीच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा देतो। त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 10 तारखेला मी पदभार स्वीकारल्याला 1 वर्ष पूर्ण झालं। त्या वर्षपूर्तीमध्ये बरेच अनुभव आले। तसं बघितलं तर मी राजकारणामध्ये नवीनच होतो, त्यामुळं बरेच अनुभव मी या वर्षपूर्तीत घेतले। पण एक समाधान आहे की माझ्या हातून वडले गावातील असणारा जो काही विकासाचा जो बॅकलॉग भरून काढण्याची संधी मला मिळते, त्यामुळे मी ह्या वर्षभरात या पदावरती बसून समाधानाने या ठिकाणी मी काम करत आहे। सरपंच पदावरती पदभार स्वीकारल्यानंतर कशी आपली नेमकी सुरुवात आहे? सुरुवातीला तर खरं पाहिलं तर पदभार स्वीकारला त्यावेळी प्रत्यक्षात प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला काही नव्हतं। इथं पुस्तकी नॉलेज थोडंसं चांगल्या पद्धतीने होतं, वाचन करून। पदभार स्वीकारल्यानंतर अनेक कामं पुढे आली। मला आठवतंय पहिली मीटिंग आमची 4 वाजेपर्यंत चालली होती। म्हणजे पहिली मीटिंग ज्यावेळी आम्ही सदस्यांची घेतली, मासिक मीटिंग, त्यावेळी ती 4 वाजेपर्यंत चालली होती आणि त्यामध्ये अनेक अनुभव त्या ठिकाणी आले आणि नेमकं आपल्याला कुठल्या दिशेनं गेलो पाहिजे याचा एक आराखडा आम्ही डोळ्यासमोर ठेवला। आणि बाकीचे असणारे आमचे काही ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी मला या पदापर्यंत येण्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, झोकून देऊन त्यांनी लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। त्या सर्वांच्या आशीर्वादानं मी ज्यावेळी इथं येऊन बसलो, तिथून पुढं पहिल्यांदा आम्ही बघितलं तर वडले गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होता। म्हणजे आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की पंचक्रोशीत किंवा फलटण तालुक्यामध्ये आता दुष्काळ आहे। दुष्काळी स्थिती असतानाही श्रीमंत संजीवराजे बाबांच्या पाठीमागे लागून आमच्या वडले गावामध्ये 2 टँकर होते, ते आता आम्ही 3 करून घेतले। म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना विशेष बाब म्हणून त्यांच्याकडून आम्ही 3 टँकर मागून घेतले। परंतु पहिला जर काम कुठलं मी केलं असेल तर वडले गावामध्ये पिण्याच्या पाण्याची असणारी जी काही गंभीर समस्या होती, ती गंभीर समस्या आम्ही सिंगल फेजिंगच्या माध्यमातून सोडवली आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही पहिल्यांदा सोडवला। त्यामध्ये अगदी थोड्या कालावधीत, म्हणजे थोड्या खर्चात हा भाग आम्हाला पूर्ण करता आला। त्यासाठी त्या परिसराची असणारी आम्ही पहिल्यांदा स्वच्छता करून घेतली। कारण पिण्याच्या पाण्याच्या जो विहीर आहे, आड आहे, त्याच्या आजूबाजूला जे वेळी बाबळ किंवा जी काही झुडपं वाढलेली होती, त्यामुळे सिंगल फेजिंगला त्या ठिकाणी अडचण निर्माण होत होत्या। तो पहिला प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावल्याचं मला समाधान आहे। खरं तर सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे माजी शाळेचे जे उपक्रमशील शिक्षक होते बोलचंद बरकडे, त्यांचंही तुमच्या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांचं स्वागत घेतलं आणि सुरुवात केली। नाही, खरं तर हा एक खूप मोठा योगायोग आहे। म्हणजे बरकडे सरांसारखी आदर्श शिक्षक असणारे शिक्षक आमच्या गावात अध्यापनासाठी किंवा शिक्षण देण्यासाठी येत आहेत, हा एक मी तर माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा योगायोग समजतो की मी इथे आलो आणि काही दिवसातच सरांचं आगमन वडले गावामध्ये झालं। त्यामुळं निश्चितच मला अशी खात्री आहे की बरकडे सरांच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करून घेता येईल आणि माझ्या गावातली आत्ता जी काही पिढी आहे ही भविष्यात निश्चितपणे एका उत्तुंग अशा यशाच्या शिखरावरती जाऊन बसलेली मला बरकडे सरांच्या माध्यमातून दिसणार आहे। त्यामुळं बरकडे सरांचा सुद्धा मी अतिशय या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सरांनी आमच्या गावात येण्याला पसंती दिली आणि गावामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली। आजची असणारी शाळेची स्थिती
ही अतिशय समाधानकारक असल्याचं मला दिसून येत आहे. कारण आत्ताच सरांशी 1-2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की आता परीक्षा सुरू आहेत आमच्या, त्यामुळं आपण थोडंसं नंतर बोलूया. म्हणजे इतक्या कामात झोकून देणारी व्यक्ती माझ्या गावामध्ये आज ज्ञानदानाचं काम करते, याचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे. आणि त्याचा फायदा हा माझ्या शाळेसाठी, माझ्या गावातल्या शाळेसाठी हा निश्चितपणे झाल्याचं मला दिसणार आहे. सरपंच पदावर आल्यापासून शाळेची पहिली खोली तर झाली आणि त्यानंतर आता दुसऱ्या खोलीचं काम सुरू झालं आहे. खरं तर मी पदभार स्वीकाराच्या अगोदरची जी आम्ही खोली बांधली ती मंजूर होतीच. म्हणजे ज्याचं श्रेय आहे हे त्याला द्यायला मला तरी काही कमीपणा वाटणार नाहीये. जी खोली आम्ही बांधली फक्त तिचं मंजुरीचं पत्र त्या ठिकाणी होतं. आम्ही आल्यानंतर तात्काळ त्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून त्या खोलीचं काम आम्ही सुरू केलं आणि ती खोली पूर्ण होत असतानाच बरकडे सरांचं आगमन तिथं झालं. आता दुसऱ्या खोलीचंही शाळेच्या बांधकाम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर तेही आता प्रगतीपथावरती असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीतच शाळेच्या प्रगतीचा असणारा जो काही आलेख आहे हा आलेख आता आम्हाला हळूहळू उंचावत असल्याचं दिसून येत आहे. पाणी पुरवठ्यासाठीची जलजीवनची जी योजना आहे ती प्रगतीपथावर आहे. हो, निश्चितच. सुरुवातीच्या काळात पहिल्या 2 महिन्यामध्ये आम्ही जलजीवनच्या कामाकडे लक्ष दिलं आणि खूप दिवसापासून, म्हणजे बाकीच्या गावामध्ये जर आम्ही बघितलं तर जलजीवनच्या कामाची प्रगती खूप झपाट्यानं होती. त्या तुलनेत वडले गावातल्या जलजीवनचं काम हे रखडलेलं आपल्याला दिसून येत होतं. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं, बाबांच्या पाठीमागे लागून, कारण तिथे थोडासा जागेचा वाद होता. तो जागेचा वाद पहिल्यांदा सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला चांगल्या प्रकारचं यश आलं. बाबांच्या पाठीमागे लागून, महाराजांच्या पाठीमागे लागून, आमदार साहेबांच्या पाठीमागे लागून आम्ही जलजीवनच्या कामाची जी काही रखडलेली स्थिती होती ही प्रगतीपथावरती आणली आणि आज आपण सगळेजण बघतोय येत्या काही दिवसातच जलजीवनचं पाणी हे आमच्या गावामध्ये पोहोचल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. आणि एकदा का जलजीवनचं पाणी वडल्या गावामध्ये यायला सुरुवात झाली की असणारी जी काही दुष्काळाची तीव्रता आहे आपल्या पुढची, म्हणजे इथून पुढे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पर्यंत, कारण आपल्या भागात सगळ्यांना माहिती आहे की पावसाचं प्रमाण किती असणार आहे आणि किती खात्रीलायक पाऊस आपल्याला पडेल याची गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही. तरी सुद्धा येणारा जो काही तीव्र स्वरूपातला दुष्काळाची स्थिती आहे याला आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं साथ देण्याचा किंवा मुकाबला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन झालं, शुभारंभाचं काम रखडलं होतं. नुकतंच तेही कार्यान्वित झालेलं आहे. ते थांबण्याचं कारण वेगळं होतं. त्याचा एक कोड होता. तो म्हणजे मी ज्यावेळी तिथं चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या आरोग्य सेंटरला एक शासनाकडून कोड निघतो, तो निघाला की आम्ही ते सुरू करणार आहे. आता आमचं असणारं जे काही उपकेंद्र आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये ते प्रायोगिक तत्वावरती मंगळवारी आणि गुरुवारी अशा 2 दिवसामध्ये ते सुरू आहे. हळूहळू ते आठवडाभर सुरू होण्याच्या मार्गावरती आहे. तिथली असणारी यंत्रणा किंवा तिथला असणारा कर्मचारी वर्ग, तिथे उपस्थित असणारे नर्स किंवा डॉक्टर्स हे जसं उपलब्ध होणार आहेत, शासनाकडून जसं त्यांची भरती होणार आहे तसं ते आठवड्याभरासाठी मार्गी लागणार आहे. आणि येत्या काही दिवसातच आम्ही त्याच्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन तेही काम आम्ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावणार आहे की जेणेकरून गावातील लोकांच्या आरोग्याच्या असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत किंवा आडीनडीच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला जी काही धावपळ लोकांची होते ती धावपळ कमीत कमी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. काय आहे वडल्याच्या विकासाची तुमच्या समोरची विजन? साधारणपणे विजन खूप मोठं आहे, पण मी जर पाहिलं तर आम्ही ज्यावेळी सुरुवातीला याच्यामध्ये आलो, खरं तर राजकारणात येण्याची जी काही संधी होती ही संधी मला सोसायटीमुळे मिळाली. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी मार्च 2022 मध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. आम्ही एक वेगळा गट त्या ठिकाणी निर्माण केला. तो गट निर्माण करत असतानाच विकासाचाच मुद्दा आम्ही समोर ठेवला की खूप दिवसापासून, बऱ्याच दिवसापासून गावातले असणारे जे काही रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, वीज असेल किंवा ज्या काही शाळेसारख्या इतर मूलभूत सुविधा आहेत, ह्या सुविधांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आणि त्या सुविधा लोकांना चांगल्या पद्धतीनं पुरवायच्या. आता वाडी वस्तीवरचे असणारे रस्ते असतील, या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळे त्याची तीव्रता जास्त जाणवली नाही, पण ज्यावेळी पावसाचं प्रमाण वाढेल, पाऊस चांगला पडेल, त्यावेळी वाडी वस्तीवरती जाणारे जे काही रस्ते आहेत हे रस्ते आपल्याला खूप तोकड्या स्वरूपातले आणि अडचणीच्या स्वरूपातले असल्याचे दिसून येत आहेत. ते रस्ते पहिल्यांदा आम्ही दुरुस्त करण्यावरती भर देणार आहे. त्याचबरोबर लोकांच्या अस्मितेचे विषय असतात
की मंदिराच्या संदर्भात कुणाला सभा मंडप पाहिजे, प्रत्येक ठिकाणी असणारे जे काही सभा मंडप आहेत. आता नुकताच आम्ही बाबांच्या माध्यमातून वांजाळ्यामध्ये बाबीरदेवचा एक सभा मंडप मंजूर करून घेतलेला आहे. त्याचंही आता काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागातले असणारे जे काही प्रश्न असतात आपल्या समोर, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि धार्मिक स्थळ, यावरती आम्ही जास्तीत जास्त भर देऊन पुढच्या येणाऱ्या 4-5 वर्षात आम्ही त्याच्यामध्ये मार्गी लावणार आहोत. खर तर तुम्ही एक उच्च शिक्षित प्राध्यापक, अगदी तुम्ही डॉक्टरेट संपादन केलेलं आहे. तुमचे उपसरपंच तर इंजिनियर आहेत. राजकारणामध्ये अनेक लोकांचा निरुत्साह असतो, तरुणांचा निरुत्साह असतो. यांच्यासाठी काय सल्ला द्याल नेमका? नाही, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तरुण पिढीचा बदललेलाच पाहिजे. कारण जोपर्यंत शिक्षित मुलं, उच्च शिक्षित मुलं राजकारणाकडे येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला गावचा विकास किंवा आपल्या देशाचा विकास झाल्याचा दिसून येणार नाही. त्यामुळे माझं तर असं आवाहन आहे सगळ्यांनाच की राजकारणात या तुम्ही, पण राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला समाजकारण करता आलं पाहिजे. फक्त राजकारणासाठी राजकारण जर आपण करायला लागलो तर मग आपण आपल्या गावाचा किंवा आपण आपल्या भागाचा विकास कधीही करू शकत नाही. त्यामुळे तरुण पिढीनं, सुशिक्षित पिढीनं राजकारणाकडे आलं पाहिजे आणि एक सजग बुद्धीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण जर त्याच्याकडे बघायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्याला खात्री आहे की तरुण पिढीच्या माध्यमातून, उच्च शिक्षित तरुणांच्या माध्यमातून आपण गावाचा चेहरा मोहरा हा चांगल्या पद्धतीने बदलू शकतो. हे सर्व करत असताना आपले सहकारी रणजित सोनवलकर असतील, जे तुमच्या पॅनलचे गटप्रमुख आहेत, यांचं खूप तुम्हाला सहकार्य असतं. निश्चितच. मुळातच आम्ही दोघांनी ज्यावेळी गट बांधला, म्हणजे खरं तर आम्ही 3 जण त्याच्यामध्ये होतो. आमचे एक दुसरे महाराज आहेत काशीनाथ सोनवलकर, रणजित सोनवलकर आणि मी. आम्ही एकत्र बसायचो आणि याच्यावरती काहीतरी मार्ग निघला पाहिजे. कारण कित्येक दिवसापासून वडले गावामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तुस्थिती होती किंवा ज्या सुविधा होत्या, ह्या सुविधा आम्हाला आहे तशा दिसत होत्या. रस्ते असतील किंवा इतर काही जे घटक असतील, याच्यामध्ये आम्हाला काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. आणि जर बदल घडवून आणायचा असेल तर फक्त बाहेर राहून बदल घडवून येणार नाही. म्हणून आम्ही तिघांनीही, रणजित असेल, रणजितची तर भूमिका अतिशय म्हणजे चांगलीच आहे. तो आजही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अनेक अडचणी आल्या, 1 वर्षभराच्या कालखंडात अनेक अडचणी समोर आल्या, पण त्याच्यावरती आम्ही दोघांनीही निश्चितपणे मात केली. आणि आम्ही तिघांनी ज्यावेळी गट बांधला त्यावेळी बाकीचे जे लोक आमचे सिनियर आहेत, त्यामध्ये मग काळेबापू असतील किंवा आमचे माजी सरपंच प्रकाश लाळगे असतील किंवा माजी चेअरमन सीताराम बापू असतील, शामराव बाप्पा असतील किंवा त्याचबरोबर मल्हारी चेअरमन असतील, या सगळ्यांनीच आम्हाला एक पाठबळ दिलं की तुम्ही तरुण पुढे आहात, चला पुढं, आम्ही तुमच्या पाठीमागे येतो. आणि त्यांचं सुद्धा विशेष आभार यासाठी मानायचे की कारण त्यांनी एक भावना दाखवली तशा पद्धतीची की तुम्ही करताय काहीतरी, तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, तुम्ही चला पुढं. त्याचबरोबर सरपंच पदाच्या कालखंडामध्ये माझे असणारे जे काही समाज बांधव आहेत, त्यांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला. मलाही त्यांनी चांगल्या पद्धतीचं पाठबळ दिलं आणि एकमुखानं सर्वांनी माझं नाव पुढे केलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं ज्या घटकाच्या माध्यमातून किंवा ज्या परिस्थितीतून आम्ही हा गट बांधला, त्या बांधणीचा जो काही मुख्य हेतू होता, हा हेतू आम्हाला आता हळूहळू पूर्ण होताना दिसून येत आहे. एक प्राध्यापक म्हणून तुम्ही काम पाहता सिनियर कॉलेजवरती, एक उत्तम शेतकरी म्हणून तुम्ही काम करता आणि गाव सांभाळता. कसं नियोजन करता सगळे? नाही, थोडीशी म्हणजे वेळेची कसरत करावी लागतेच. कारण सकाळी लवकर मला कॉलेजला जावं लागतंय. त्याबद्दल खरं तर मी पहिल्यांदा वडले गावातील सर्व नागरिकांची माफी मागतो. कारण जितका वेळ मी त्यांना दिला पाहिजे तितका वेळ मला त्यांना देता येईना. मला ती सल आहे माझ्या मनामध्ये की आपण इतका वेळ त्यांना दिला पाहिजे, परंतु काही अडचणी आहेत. तरी सुद्धा मी कॉलेज संपल्यानंतर पटकन इथे येऊन असणारे जी काही कामं आहेत ती कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हटला तसं शेतकरी आहे, शिक्षकही आहे आणि गावामध्ये पण मी काम करतोय. त्यामुळे थोडीशी वेळेची किंवा वेळेचं मॅनेजमेंट मला निश्चितपणे करावं लागतं. या सर्वांमध्ये माझ्या कुटुंबाला द्यायला मला वेळ कमी पडतो, हेही मी मान्य करतो. त्यांच्याही काही तक्रारी आहेत, पण तरी सुद्धा
ते मोठं मन करून मला म्हणतात की तुम्ही करताय, ठीक आहे, असू द्या, करा, आम्ही थोडंसं इकडे मॅनेज करतो. त्यामुळं ह्या वेळेची कसरत मला निश्चितपणे करावी लागते. तरी सुद्धा मी हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करेल आणि आतापर्यंत सुद्धा केलेलं आहे आणि इथून पुढेही चांगल्या पद्धतीनं करेल, अशा पद्धतीची एक मला आशा त्या ठिकाणी आहे. एक उच्च शिक्षित सरपंच ज्या प्राध्यापक म्हणून काम पाहतात आणि त्यांनी PhD मिळवली आहे, अगदी गावालाही ते झोकून देऊन काम करतात. एक वर्ष त्यांच्या वर्षपूर्ती झालेली आहे. अतिशय धडाडीने वडले गावामध्ये विकासाची कामं सुरू आहेत. असे एक उच्च शिक्षित सरपंच प्राध्यापक डॉक्टर संतोष लाळगे आपल्या समोर होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी वडले.